महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य दैवता म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानी। देशातील 51 शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे आणि याच शक्तिपीठाचे एक रूप म्हणजे प्रति तुळजापूरचे भव्य मंदिर ठाण्यात उभारण्यात आले आहे। तर आजच्या या ब्लॉग व्हिडिओ मध्ये आपण याच मंदिराला भेट देणार आहोत आणि आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहोत आणि या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला आजचा ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया। ठाण्यामध्ये उभारण्यात आलेल्या श्री आई तुळजाभवानी देवीचे मंदिर ठाण्यातील गणेशवाडी पाचपाकडी येथे आहे। त्यामुळे या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला ठाणे रेल्वे स्टेशनला उतरून वेस्ट साइडला बाहेर पडायचे आहे आणि स्टेशनच्या बाहेर असलेल्या ब्रिज खालून शेअरिंग ऑटो 15 ते 20 रुपये प्रति व्यक्ती किंवा मीटर ऑटो 40 ते 45 रुपयामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटात श्री आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराजवळ पोहोचू शकता। रिक्षातून उतरल्यानंतर तुम्हाला श्री आई तुळजाभवानी देवीच्या भव्य मंदिराचे दर्शन होईल। 2022 साली या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले। मंत्रोच्चार, देवतांचे आवाहन, होम हवन आदी सर्व विधींची पूर्तता करून हा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात झाली। काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे, या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा अशी मनस्वी इच्छा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची होती। त्यामुळे थेट तामिळनाडू येथील सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखानेतून कृष्णशिळा शिवशंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या आणि त्यानंतर या ठिकाणी दगडांवर आखीव रेखीव कोरीव काम करण्यात आले। तर काही शिळांना ठाण्यात आणून आकार दिला गेला। या नव्या मंदिराच्या उभारणीत 1350 टन कृष्णशिळा वापरण्यात आली असून सेलम प्रकारातील काळे दगड मंदिर उभारणीत वापरण्यात आले आहेत। कोणत्याही प्रकारचे सिमेंट, कॉन्क्रीट तसेच लोखंड न वापरता एका दगडात बनवलेल्या 26 दगडी खांबांवर उभारलेल्या या मंदिराच्या सभोवती 20 गजमुख असून तब्बल 30 फुटांचा कळस, त्यासमोर नवग्रह, मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत पाषाणा व्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार असलेले पाचपाकडी येथील गणेशवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे विधिमंडळ गटनेते श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे प्रति तुळजापूर भव्य मंदिर ठाण्यात प्रत्यक्ष उभारण्यात आले आहे। तुळजापूर मधील आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना सोहळा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब व त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पार पाडण्यात आला आणि सर्वसामान्यांसाठी भक्तीचे आणि श्रद्धेचे स्थान असलेले हे मंदिर खुले करण्यात आले। सर्वसामान्यांना खुले असणारे हे मंदिर
500 वर्ष साक्ष देईल असे वास्तुविशारकांचे म्हणणे आहे. या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एका धार्मिक प्रेक्षणीय स्थळाची भर पडली आहे. देवीच्या दर्शनासाठी हे मंदिर भाविकांसाठी दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिवसभर खुले असते. दररोज सकाळी 7 ते 8 या वेळेत देवीची सकाळची आरती केली जाते, तर दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती होते, तर सायंकाळी 7 वाजता सायन पूजन आणि आरती होते आणि रात्री 10 वाजता शेज आरती होते आणि मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अतिशय सुंदर असून या मंदिरात आल्यानंतर मन भक्तिमय आणि प्रसन्न होते. अनेक भाविक मंदिराला भेट देत असतात आणि देवीचे दर्शन घेत असतात. तर अशा या सुंदर आणि भक्तिमय वातावरणात असलेल्या श्री आई तुळजाभवानी आईच्या ठाण्यातील या प्रति तुळजापूर मंदिराला अवश्य भेट द्या आणि तुळजाभवानी आईचे दर्शन घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ठिकाणांचे व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन ठिकाणी नव्या व्हिडिओ सोबत.